हिंगोली शहरात पावसामुळे पाणी साचलं, अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। हिंगोली शहरात पूरपरिस्थिती, रेल्वे ब्रिज परिसरात पाणीच पाणी, पाण्यात अर्ध्याहून अधिक स्कूल बस बुडाल्या। हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे केमिस्ट भवन परिसरात पुराचं पाणी, व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। हिंगोलीत पुराचं पाणी शिरल्यानं सुपर मॉलचं नुकसान, 7 फुटापर्यंत पाणी शिरल्यानं मॉलमधील साहित्यांचं नुकसान। हिंगोलीच्या कयाधू नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूर, नदीपात्राजवळच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 95% भरलं, धरणाच्या 14 दर्जांमधून पूर्णा नदीपात्रात विसर्ग। हिंगोली वसमत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली। जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील अनेक गावात पूरपरिस्थिती, पांगरी गावाचा संपर्क तुटला, 200 ते 250 लोकांचं सुरक्षित स्थलांतर। परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर, शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीतल्या पाचलेगाव जिंतूर मार्गावरच्या नदीला पूर, मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद, नदीपात्राचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर आडगावमधील शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी वाहून गेली। परभणीच्या जिंतूर तालुक्यात अकोली नदीला पूर, 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा, मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजातून विसर्ग, गंगाखेडच्या गोदाकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर, गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक शेतजमिनी पाण्याखाली, कापूस आणि सोयाबीनचं मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक साधन सामग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे 12 जनावरांचा मृत्यू, 25 घरांची पडझड, पाऊस थांबताच शेती आणि अन्य पंचनामे होणार, किनवट आणि हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस, धानोरा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परळी बीड मार्गावरची पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प, वांड बाप नदीवरच्या पुलावरून देखील पाणी वाहू लागलं, बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळ्याच्या दिशेनं वळवली। बीडच्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो, पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजी करतानाचा व्हिडिओ समोर, पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील दापुरा मस्ती नाल्याला पूर, नाल्याला मोठा पूर आल्यानं 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरील एटीएमसह काही दुकानांमध्ये पाणी शिरलं, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचं धाडस अंगाशी आलं, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी वाचवलं, जयपूर शहा गावाजवळची घटना। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरात नाल्याच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश, अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर 2 तास झाडावर अडकले होते। यवतमाळच्या पूस नदीला पूर, पुलावरून जीवघेणा प्रवास करणारा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96% भरलं, धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
यवतमाळच्या वर्धा नदीला पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद, मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद. बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस, लोणारमधल्या गांधारी नदीला पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं बीर धरण 100% भरलं. आतापर्यंत धरणातून 48 टीएमसी पाणी नीरा नदीपात्रात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हिंगोलीतल्या नुकसानाची पाहणी, मदतीसाठी सरकारकडे मागणी करणार, दानवेंचं आश्वासन. पावसाचा जोर कमी होता तर शेती पिकांचे पंचनामे करा, पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश. तर शेती पिकांच्या नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला विहित मर्यादेत कळवावी, मुंडेंचं शेतकऱ्यांना आवाहन. महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचं मंडळी सहकार्य करत नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार, तरीही काही फरक पडला नाही तर तुतारी बाजू, रामराजे निंबाळकरांचं मोठं वक्तव्य. फलटणमध्ये आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं, बारामतीतील कार्यकर्ते राहणार उपस्थित. मोदी सांगतात, पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, मला माझ्या बोटाची काळजी वाटते, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. एकनाथ खडसे यांनी भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. मी बंडखोरी केलेली नाही, त्यामुळे पक्ष माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवून मला उमेदवारी देईल, हिरामण खोसकरांना विश्वास. तर प्रचाराचा नारळ भंडाऱ्यातून फोडणार, खोसकरांचं वक्तव्य. महायुतीचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवेत असणार, तसंच थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, खासदार श्रीरंग बारणेंचा दावा. मनोज जरांगेंनी विधानसभेत 288 नाही तर केवळ 88 उमेदवार उभे करावे, त्यापैकी 8 उमेदवार निवडून आणून दाखवावेत, नवनाथ वाघमारेंचं जरांगेंना आव्हान. तर एकनाथ शिंदे हे जरांगेंचे मालक असल्याचीही वाघमारेंची टीका. सोलापुरात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची पक्षाला सोडचिठ्ठी, अंतर्गत गटबाजीतून खरटमल यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा डीडी द्या, ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका, मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा. रवींद्र वायकरांच्या खासदारकी विरोधात अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, वायकरांना गेल्या सुनावणीत आज भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबारासह कोयत्यानं वार, हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या, गोळीबारात आंदेकरांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत, बाईक रॅलीचं आयोजन, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर पदाधिकारी देखील राहणार उपस्थित. 45 वर्षांच्या राजकारणात आमदार निलंगेकरांसारखी जनसन्मान यात्रा काढता आली नाही, मलाही अशी यात्रा काढावी वाटते, लोकसभेतील अपयशानंतर माजी खासदार रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. मुर्मू करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेणार. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत दर्शन बंद. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणेंकडून श्रीरामपूर शहरात रॅली, मुस्लिम लोकांचे व्हिडिओ दाखवून रामगिरी महाराजांना दिलं समर्थन. भाजप आमदार गणेश नाईक यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र, कल्याण ग्रामीणमधील 14 गावं ही नवी मुंबई शहरात सामील करण्यास गणेश नाईक यांचा विरोध कायम. मुंबईतील काळा चौकी परिसरात अभ्युदयनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा संपन्न, आगमनावेळी तरुणांचा मोठा जल्लोष. ढोलताशाच्या गजरात आणि लेझिम गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन, बाप्पाला पाहण्यासाठी मरोळकरांची गर्दी, मरोळच्या महाराजाचं यंदा 40वे वर्ष. नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन, भद्रकालीचा श्रीमंत राजासह इतर मंडळांच्या गणपतींचं जल्लोषात स्वागत, नाशिककरांची गर्दी.
काश्मीरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल पुण्यातून पाठवलेल्या गणपतींच्या मूर्तींचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत। श्रीनगर अनंतनाग कुपवाड्यात गणेशोत्सवाचा उत्साह। भारत पाक सीमेवर पुंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार। सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना। 4 दिवसांनी ही मूर्ती पुंछमध्ये पोहोचणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठांमध्ये लगबग। पूजेचं साहित्य, मखर, फुलं आणि सजावटीच्या सामानाची खरेदीसाठी गर्दी। रायगडमध्ये गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या। खरेदीसाठी ग्राहकांची प्लास्टिकच्या फुलांना पसंती। सजावटीच्या वस्तूंसोबत मखर, आकर्षक फुलांच्या माळा बाजारात दाखल। बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात मोहबल उत्साहात साजरा। पानानं बैलांच्या खांद्याला हळद लावण्याची परंपरा। जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा। मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी। मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल। राज्यभरात आज पोळा सणाचा उत्साह। अनेक शहरातील बाजारपेठा सजल्या तर गावागावात शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। चिपळूण शहरात बिबट्याचा मुक्त वावर। कळंबस्ते पेठ कॅनरा बँकेजवळच्या घरांच्या आवारात बिबट्या फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण। भाजपचं आजपासून देशभरात राष्ट्रीय सदस्यत्व अभियान। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पक्षाचे पहिले सदस्य बनवून मोहिमेची करणार सुरुवात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं अनावरण। सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबाबत राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा। पश्चिम बंगाल विधानसभेचं 2 दिवस विशेष अधिवेशन आजपासून। अधिवेशनात सरकार बलात्काराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भातलं विधेयक मांडणार। वंदे भारत स्लीपरचा पहिला लूक समोर। पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ही धावताना दिसणार। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण अपघात। टोलनाक्यावर बसची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। लखनौमध्ये लोहिया विद्यापीठातील LLBच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। मृत अनिका ही NI अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती। विजयवाडाचा आंध्र प्रदेशमध्ये संततधार। SDRF कडून पुरात अडकलेल्या 117 जणांची सुटका। पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनात 5 जणांचा मृत्यू। राजधानी दिल्लीच्या अनेक भागात पावसाच्या सरी। पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात। गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम सुरू केलं। 40 मगरींची निवासी भागातून सुटका। स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल। पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पालला कांस्य पदक। महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारात प्रीतीला कांस्य। पॅरालिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी प्रीती पहिली महिला भारतीय। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या निशाद कुमारची बाजी। पुरुषांच्या हाय जंप T47 फायनलमध्ये मिळवलं रौप्य पदक। कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाला तुर्तास स्थगिती। पंजाब हरियाणा कोर्टात चित्रपटाविरोधात सुनावणी सुरू होणार असल्यानं 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।